नांदेड़ में आयोजित कार्यक्रम के दौरान पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार को उनके अमूल्य योगदान के लिए जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता सांसद अशोक चौहान ने की। पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार को महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा द्वारा नांदेड़ में जीवन गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। पुरस्कार में सम्मान प्रमाण पत्र और 1 लाख रुपए का नगद पुरस्कार शामिल है। कार्यक्रम की अध्यक्षता सांसद अशोक चौहान ने की। पूर्व मंत्री सुधीर मुनगंटीवार ने पुरस्कार ग्रहण करने के बाद कहा, मेरे चेहरे पर खुशी है, लेकिन ससुराल से पुरस्कार मिलने से ये खुशी दोगुनी हो गई है। माझ्या चेहऱ्यावर आनंद असतो, आता द्विगुणित झाला, कारण सासूरवाडीचा सत्कार, आशीर्वाद, प्रेम हे सासूरवाडीच्या सत्कारात असतं आणि म्हणून सासूरवाडीचा सत्कार घेताना हा आनंद जास्त द्विगुणित झाला आहे। राजकीय प्रश्न असा आज आदित्यदादांच्या उपस्थित रायगडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, मात्र शिवसेनेचे आमदारांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं नाही। शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले, कुठेतरी महाविकास धुसफूस पाहायला मिळते। नाही, खरं तर धुसफूस होण्याचं कारण नाही, कधी कधी अर्थमंत्री म्हणून त्या जिल्ह्याची जी बैठक आयोजित केली जाते ती बैठक फक्त माहिती घेण्यापुरती असते। याच्यामध्ये काही गैरसमज झाले असेल तर ते दूर झाले पाहिजे। शेवटी आपण जनतेची सेवा करण्यासाठी महायुती निर्माण झाली आहे आणि मग धुसफूस करण्याच्या ऐवजी संवादातून समाधान हाच एक मुद्दा आहे। सर्वांना न्याय दिलाच पाहिजे। शेवटी जे तिथं शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनाही तर न्याय द्यावाच लागेल ना। त्यांनीही भारतीय जनता पार्टी किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला सोडून एक राष्ट्रवाद विचार पुढे आणलाय, त्यामुळे त्यांचाही सन्मान राखला जावा। पण अजितदादांची बैठक आणि त्यामध्ये निमंत्रण नाही असं मला वाटत नाही। साहेब, सासरवाडीलाही वाटलं होतं की यावेळेला आपला जावई तिसऱ्या वेळेला सुद्धा मंत्रिपदावर राहील, पण कुठेतरी ती एक सल मनात दिसत आहे। कशासाठी सल? मला एक गोष्ट सांगा, 13.5 कोटी जनतेपैकी 42 लोक मंत्री आहे, तर सल घेऊन बाकी लोक आयुष्यात जगतात का? 288 पैकी 237 आमचे आमदार आहे। या 237 आमदारापैकी 42 लोकांना संधी आहे, त्याची सल कशासाठी राहणार आहे? जेव्हा आमचं सरकार नसायचं तेव्हाही 15-15 वर्ष मी संसदीय आयुधाचा उपयोग करून काम केलं। एवढंच आहे की थोडी जास्त मेहनत करावी लागते काम करण्यासाठी, ती निश्चितपणे मी करेल। ती ऊर्जा आजही माझ्यात आहे। मी जरी चंद्रपूरचा असलो तरी माझ्या गावामध्ये वर्षात असे 3 दिवस असतात की जगातली सारा उष्णता आमच्या गावात असते। आम्ही तर सूर्य आग ओकतानाही स्वतःला चंद्रपूर मनवणारे लोक आहोत, त्यामुळे आमच्यामध्ये शीतलता आहे, काही अडचण नाही। आता हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मला विचारून काय करायचं, पण रेस्ट चांगली आहे। आता बघू ना आता काय होते। सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज व भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले, त्यांच्या घराला बंदूक देण्यात येतो, आता गुन्हा दाखल झाला नाही। गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे गुन्हा दाखल करायला कोणी गेलं नसावं, पण गुन्हा दाखल होईल। काहीही वक्तव्य करायचे गाव, काही महाराष्ट्राचा गौरव आहे, महाराष्ट्राची शान आहे। या महाराष्ट्राच्या गौरवाला जर काहीतरी तुम्ही बेताल वक्तव्य करायचं, हे तर कोणी सहन नाही करणार ना। छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील, पण देवापेक्षा कमी नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून महाराष्ट्र नव्हे, या देशाची शान आहे। आणि मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी म्हणायचं, कशाला आपलं ज्ञान दाखवायचं? चंद्रपूरचं प्रेझेंटेशन सासरवाडीला मुनगंटीवार साहेब देतील का? असं आहे, जेव्हा संधी येईल तेव्हा ती देईल। मी तर महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा चांगलं करण्याचा प्रयत्न केलो। महात्मा गांधींचं वर्धा सेवाग्राम काँग्रेसनी कधी विकसित नाही केलं, पण मी असताना सेवाग्राम विकसित केलं। जगातला सर्वात मोठा चरखा त्या सेवाग्रामचं प्रतीक म्हणून निर्माण केलं। आज तुम्ही जा, तिचं जिल्हाधिकारी कार्यालय बघा, तिचे रस्ते बघा, तिथं सेवाग्राम आराखडा बघा, तर मी संधी आली की ते निश्चितपणे करतो।